नमस्कार दर्शकों, आवाज़ इंडिया में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले लाड़की बहन योजना को लेकर पक्ष और विपक्ष में बयानबाजी का दौर जारी है। लाड़की बहन योजना को लेकर संजय राउत के बयान पर सत्ता पे काबिज महायुति की सहयोगी बीजेपी ने निशाना साधते हुए महिलाओं से बड़ी माफी की मांग की है। या राज्यातील माता भगिनींच्या कल्याणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। प्रतिसादही चांगला मिळतो आहे। गरजू महिला भगिनी त्याचा लाभही घेण्यासाठी पुढे आल्या आणि संजय राऊत अशा योजनेला वायफळ योजना म्हणतात। खरं तर हा माता भगिनीचा अपमान आहे। तुम्ही आता माता भगिनीची जाहीर माफी मागायला पाहिजे। राहिला प्रश्न विकासाच्या निधीचा, विकासाची सर्व कामे या राज्यात सोयीने चालू असून रस्ते बांधकामाचे कामं चालू आहेत। शेतकऱ्यांना मोफत वीज दिली। एवढंच नाही, जलसंधारण चालू आहे, जलयुक्त चालू आहे। सरकारनं शेतकऱ्याला 2023 मध्ये सोयाबीन आणि कापसाचे अनुदान राहिलेले ते पण देऊ केलेले आणि म्हणून तुम्ही राजकीय स्वार्थापोटी आमच्या माता भगिनीला वायफळ योजना म्हणतात। संजय राऊत याद राखा, राजकारण करा पण सामान्य जनतेच्या कल्याणाच्या प्रश्नावर राजकारण मुळीच करू नका, ही आम्हाला तुम्हाला विनंती आहे। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।